नमस्कार, मी तेजू काटवटे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. बुलेटिनला सुरुवात करूयात. पहिलीच बातमी आहे गॅस सिलेंडरच्या काळा बाजारासंदर्भातली. राज्यात एकीकडे गॅसचा तुटवडा होत असताना दुसरीकडे गॅसचा काळा बाजार करण्यात येतोय. भिवंडीतील वडपे इथे गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघडकीस आलाय. यावेळी जिल्हा नियंत्रण शिधा विभागाने धाड टाकत 84 सिलेंडरसह 3 टेम्पो जप्त केलेत. टेम्पो आणि एका छोट्या गाडीतून बेकायदेशीरपणे गॅसची विक्री केली जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर दुसरीकडे भंडाऱ्यात हॉटेल आणि खानावळींवरही छापा टाकण्यात आलाय. व्यावसायिक कामासाठी शासन अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. एकूण 3 ठिकाणी कारवाई करत 8 सिलेंडर जप्तही करण्यात आलेत. प्रत्येक सिलेंडरची काळाबाजारी होत आहे आणि जे सिलेंडर आहेत ते जादा दराने म्हणजे किमतीपेक्षा अनावश्यक जास्त किमतीने ते विकणार आहेत आणि विकतात अशी आम्हाला खबर भेटली होती. त्या अनुषंगाने आम्ही इथे धाड टाकली आणि इथे आम्हाला 3 टेम्पो आढळलेत. त्या टेम्पोमध्ये आम्हाला एकूण 84 सिलेंडर आढळून आले. त्याच्यामध्ये विविध कंपनीचे आहेत, म्हणजे जसं की भारत गॅस, HP कंपनीचे, गो गॅस आणि गॅस वन. तर हे आम्ही सर्व सिलेंडर जप्त केलेले आहेत. राज्यात मुबलक घरगुती गॅस सिलेंडरचा साठा असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जातोय. मात्र गावागावातील गॅस वितरण केंद्रासमोरची गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस ही गर्दी वाढत चालली आहे. गॅस सिलेंडरसाठीच्या रांगा काही कमी होताना दिसत नाहीयेत. ठाण्याच्या उच्चभ्रू सोसायटीत गॅस वितरण कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. गॅस कंपनीच्या ॲपद्वारे गॅस सिलेंडर बुकिंग होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मोवाड येथे राम इंडियन गॅस एजन्सी समोर सकाळपासून सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पुण्यातही गॅस एजन्सीच्या बाहेर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यानं पुणेकरांनी गॅस एजन्सी बाहेर रांगा लावल्या होत्या. आपण ही 4 दृश्य बघतोय. कराड, शिर्डी, यवतमाळ आणि वाशिम मध्येही गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळतंय. गॅस बुकिंग आणि इतर समस्यांसाठी नागरिक त्रस्त आहेत आणि ही 4 दृश्य यवतमाळ, कराड, शिर्डी आणि वाशिम मध्ये नागरिकांनी रांगा लावल्यात.